बोलता खाली 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 नीचे उतरो नीचे उतरो गाड़ी से नीचे उतरो बोलो नहीं गाड़ी पर जाऊंगा नहीं तो नहीं आएगा वो तेरा गाड़ी चला देगा इधर चलाओ इसी गाड़ी मध्ये करके जमा हो जाएगा। आज प्रदीप हाँ ये तुम्हारा क्या फायदा है? हाँ तुम पीछे हो जाओ। जरा सरका तुम्ही या पुढे इथे सिडकोमध्ये एक दलालांची म्हणजे बिल्डर लोकांच्या दलालांची फौज आहे। त्याच्यामध्ये त्या एक भरत ठाकूर नावाचा हा जो अधिकारी आहे तो लोकांना नोटीस देऊन पॅनिक करतो। राज्य शासनाने घेतलेले नियम की या वर्षापर्यंतची घरं तोडू नयेत, गरजेपोटी बांधलेली घरं, झोपडपट्ट्यातली घरं। परंतु हे जे भरत ठाकूर आणि त्याचा टोळकी आहे, त्याची टीम आहे, ती आय विल सर्च इट, त्याचा शोध घेईन मी। तो ज्या राज्य शासनाने गरजेपोटी बांधलेली घरं किंवा एकूण सवलत दिलेली अमुक अमुक वर्षापर्यंतचे बांधलेल्या घरांना हात लावू नका, त्यांच्याकडे घरपट्टीची संपूर्ण माहिती त्याला देत असताना सुद्धा त्या लोकांनी अशा चाली तोडल्या आणि लोकांना बेघर केलं। मी धस साहेबांना सांगितलं, मी मंत्री म्हणून आय एम पार्ट ऑफ गव्हर्नमेंट, मी त्यांना सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये ते लोक तुमच्याकडे आले तक्रार घेऊन, त्याच्यावर तक्रार घ्या आणि त्याला अरेस्ट करा, कारण ह्याचा हेतू शुद्ध नाही। एखाद्या ठिकाणी नवीन जागेवर कोणी भूखंड बांधत असेल, छोटे बांधकाम तोडून टाका, परंतु जे स्थिरावलेले आहेत, बायका मुलं त्यांची राहायला आलेत, अशा लोकांचे संसार, त्या बायका रडत होत्या, ते तुम्ही बघितलं नाही। अशा नालायक लोकांना या जगात सन्मानाने राहण्याचा अधिकार नाही आणि त्यांची जागा जेल आहे आणि त्यांना अरेस्ट करायचे मी आदेश दिलेले आहेत आणि जे अरेस्ट केल्यानंतर जबाबदारी। घणसोली गावातील अर्जुनवाडी परिसरातील काही बांधकामांवर गुरुवारी 12 फेब्रुवारी रोजी कारवाई होणार होती, मात्र येथील शेकडो गोरगरीब रहिवाशांचा संतापाचा भडका उडाल्याने कारवाईच्या निषेधार्थ काही रहिवाशांनी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेत आत्मदहनाचा इशारा दिल्याने कारवाईसाठी पोकलेन आणि पोलीस फौजफाट्यासह आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई न करताच रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागल्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे। आमच्या घरांवर कारवाई झाली तर स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेऊ असा थेट इशारा या रहिवाशांनी दिल्याने इमारतींवरील कारवाई स्थगित करून ते रिकाम्या हाती माघारी जाण्याची नामुष्की सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या भरत ठाकूर या अधिकाऱ्यावर आली आहे। बच्चों की पढ़ाई है, एग्जाम चल रहा है, सरकार को बच्चों की भविष्य की नहीं पड़ी है, खाली गरीब को तोड़ने की पड़ी है, उनकी बेकार करने की पड़ी है। इस पे बच्चे लोग को क्या प्रेशर है? ताई तुमच्या हातात काय दे? जाळून अंगावर टाकून आणि पेट्रोल टाकून जाळून घेणार, मग बिल्डिंग तोड म्हणा, पहिले जाळून घेणार, मग बिल्डिंग तोड, पहिले जला के लेंगे, बाद में बिल्डिंग को हाथ लगा। बच्चों के भविष्य का कुछ नहीं पड़ा है, बच्चों के भविष्य का कुछ नहीं पड़ा, सिर्फ उनको काही दिवसांपूर्वी शांताराम दगडू मडवी यांच्या घणसोली डीमार्ट नजीकच्या बांधकामांवर कारवाई करून कोट्यवधी रुपयांचा मोकळा भूखंड बिल्डरांच्या घशात घातला असा शांताराम मडवी कुटुंबियांचा आरोप आहे। या प्रकरणी घणसोली येथील प्रकल्पग्रस्त शांताराम दगडू मडवी यांनी शुक्रवारी 13 फेब्रुवारी रोजी सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे नियंत्रक भरत ठाकूर यांच्या विरोधात रबाले पोलिसात लेखी तक्रार केली आहे। सिडको खरी शेतकरी खोटा जर गाववाली उठली तर यांना सुधराईल का?
माझ्या जागेत बोरीगारांचा वापर करायचा नाही. मी बजावून सांगतो, मी रात्री येऊन कोयत्याने दोरी लेके बोरीगाराला. हे बोरीगार या शंभर माझ्या समोर शेंड्या बांधून आले. कशाला बोरीगार? तुमच्या ताकद तुम्ही आणता जागा आमची ना, सरळ शिरकवाल्याने माझ्या जागेत उभा राहायचा. बाबा जागा माझी एकटा आहे, मी तुम्हाला मारझोड करणार नाही, काय नाही, पण माझ्या जागात बोरीगार दिसता कामा ना. पत्रा मारा तुम्ही राहतो. 7 वाजता कुठला डिपार्टमेंट जास्त? पोलीस 7ला उठून घेतल्यात. माझा जर काय माझं मिस्टर अपंग आहेत, माझ्या मुलांची मी मागे गेलो भरत टाकून बोलवला पेपर, ते सांगतात तुमचे पेपर खोटं. मग एवढं माझं कोर्टात केस कशी चालतात? मी आज जजच्या समोर उभं राहून सांगणार आहे. भरत टाकून नोटीस सर्वांना दिल्या, पाणी बंद करा, लाईट बंद करा, यांचा पेपर खोटं. माझा सगळ्या नवी मुंबईमध्ये फिरा, माझी जागा माझ्या ताब्यात आहे. पण भरत ठाकूरला शिकवा. भरत ठाकूरने भरपूर अन्याय चालवले. मग बिल्डिंग बांधतात, कुठं काय बांधतं? तुम्ही पैशाचा व्यवहार करता, ते कसं खातात तुम्ही? माझा गरीबाचा तुम्हाला पैसा भेटत नाही. मी आज दागदागिना गळ्यात ठेवला नाही यांच्यासाठी. मी आज शेती करतो. माझा सर्व चित्र मला कमाई नाही. माझी 3 पोरं शिकतात, मला कमाई नाही कशाची. तुम्ही बिल्डरांच्या जोरावर धारा बारा तोराची. आज गणेश साहेब हे झाल्यात, वनमंत्री झाल्यात, कशाला? दारांच्यासाठी झाल्यात. मग ते पण तुम्ही त्यांच्यापासूनच साहेबांच्या पेक्षा भरत ठाकूर मोठा दारा तोराला. म्हणून मी सांगतो कोर्टाला पण सर्व एकनाथ शिंदे साहेबांना, नाईक साहेबांना का यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भरत ठाकूर साहेब माझ्या जागेत तरी आतमध्ये गेला पाहिजे. समजलं का? देवका देवीचा प्लॉट पण तसाच केला. रजिस्ट्रेशन असून ही काय दादागिरी? यांना जर काय शिकवलं नाही, मग आणखीन गावात पण घुसतील बोरीगार घेऊन. मग आमच्या घनसोली गावाचा फायदा काय? सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाई विरोधात येथील रहिवाशांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबारात जाऊन भरत ठाकूर यांच्या विरोधात तक्रार केली. आता मला सांगा, तुम्ही किती वर्षापासून या बिल्डिंगमध्ये राहताय? मी इथं 20 वर्षापासून आहे. 20 वर्षभर राहते. आम्ही पैसे हप्त्यावर मागितले, त्या लाईट बिल भरतो, पाणपट्टी भरतो, घरपट्टी भरतो, सगळं चालू आहे आमचं. तरी आता आम्हाला शिडको तोडायला घर येते, आम्ही कुठं जायचं? आता हे पेट्रोल टाकून आग लावून घेणार आहे आम्ही. आता तुम्हाला काय याच्या आधी काय सिडकोने नोटीस दिलं होतं का? सिडकोला नोटीस नाही दिले, पैसे मागतील सिडकोवाले. आमचे लोक म्हणते की 1 करोड पैसे कुठून द्यायचे यांना? सिडकोचे कोण अधिकारी मागतात पैसे तुम्हाला? ते मला माहित नाही कोण बोलतात. लिगल नाहीच आहे बोलतात. लिगल नाही आहे, मग तोडायला येतात. 20 वर्षाने हे लोक काय करत होते? आम्ही 2010 सालाला आम्ही सिडको ऑफिसला नोटीस दिलेली आहे. त्या नोटीसचा ह्या आम्हाला आमच्यापाशी आहे कागद. 2010 सालाला नोटीस आम्हाला सिडकोला आम्ही दिलेली. सिडको अधिकाऱ्याची सही सुद्धा आहे त्याच्यावर की आम्हाला मान्यता द्या म्हणून. ती मान्यता बघा आता भेटेल तुम्हाला. आम्ही आणायला लावली. काही केसेस पण चालू आहे. केसेस पण चालू आहे. केस पण त्याला डावलून हे लोक हे करायला. तुम्ही हे टोकाचं पाऊल काय उचललेत? हे टोकाचं पाऊल काय उचललं तुम्ही? आता काय करणार? मोरचं पाऊल उचललं तर आम्ही हे पाऊल उचलणार आहे. काय करणार म्हणजे? हे आग लावून इथंच मरणार आहे आम्ही लोक. मुलांची परीक्षा चालू आहे. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार कोण आहे? कोण आहे? आम्ही थोडी जबाबदार राहणार. शिडको राहणार. शिडको पैसे घेऊन गप्प बसलेले आहेत. आता फुटिंग बांधताना तेव्हा येऊन पत्रा ठोकायचा होता ना, बिल्डिंग झाली, 2 माळे झाले, 3 माळे झाले, 4 माळे झाले, लई कारवाईला येतात. पाणीपट्टी भरतो, घरपट्टी भरतो, आम्ही सगळं भरतो, लाईट बिल, तरी लोक कारवाई करायला येतात. का म्हणून येतात? हां, तुम्ही नाही द्यायचं ना पाणीपट्टी, घरपट्टी, टॅक्स पावती नाही द्यायचं. ऑफिशियल टायमिंग तर 4 वाजताचा असतो. हे 6 वाजेपर्यंत थांबतात, 7 वाजेपर्यंत थांबतात. 4च्या नंतर कारवाई करायचा टायमिंग नाही आहे, तरी हे लोक 6 वाजता येतात, 7 वाजता येऊन कारवाई करतात. हा कुठला कायदा आहे? परंतु तुम्ही सर्वांनी नागरिक म्हणून कोर्टामध्ये जाणार आहेत की नाही? हो, जाणार आहेत. जाणार आहेत. ज्यावेळेस आमच्या वेळेनुसार आम्ही जाणार तिथे. कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, नवी मुंबई. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.